ये देखिए विड्थ मिली थी, उसका फायदा उठाने चाहते थे, अच्छे पोजीशन में भी आए थे, मगर थोड़ा सा मेरे ख्याल से लेट कर गए, अपने आप से नाराज होंगे सलमान। हालांकि गेंद ने मोटा सीरा लिया, गेंद फर्स्ट लीप में ट्रैवल कर रही थी, डिक्लेयर जोन होने की वजह से 1 रन मिलेगा। मगर सलमान की बल्लेबाजी देखने का भी एक अलग मजा होता है, ये मैं जानता हूं, मैंने देखा है उनको बल्लेबाजी करते हुए। बहुत ही अच्छी शुरुआत। जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था उसे, सीधे बल्ले से खेलना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया है, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल कर रही है दूसरा रन के लिए। ओ, क्या कमाल का रिस्क उठाया था, कैलकुलेटिव रिस्क जरूर था। जानते थे सलमान की वहां पे थोड़ी सी हड़बड़ाहट होने वाली है, प्रेडिक्शन लगाया था, अंदाजा सही निकलता हुआ सलमान का, और जहां पे एक ही रन निकल सकता था, मिल सकता था, वहां पे दूसरा रन तब्दील किया है। वेरी वेल डन बॉयज, बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने को मिली है। इन दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल भी देखने को मिला। देखते देखते ओवर की समाप्ति हो चुकी है, 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सलमान जानते थे कि इस ओवर में रन नहीं आ रहे हैं, एक छक्का जरूर आया है, मगर फिर भी एक छक्के से काम नहीं बनेगा, हमें थोड़ा सा रिस्क भी उठाना चाहिए। देखिए दोस्तों, ये जो नए खिलाड़ी बैठे हैं ना, उनको सीख लेने वाली बात है, रनों की भूख क्या होती है, रनों का हंगर क्या होता है, ये यहाँ पे नजर आया। एक एक रन कितना कीमती होता है, एक एक रन के लिए कितने पापड़ बेलने पड़ते हैं, एक एक रन के लिए कितनी मशक्कत और मेहनत करनी पड़ती है, ये हमने अभी भी देखा। इसी बीच नए गेंदबाज आए हैं, अक्षय राउत। अक्षय राउत AR अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। 5 ओवर का यह मुकाबला। फील्डिंग देखिए पूरी तरीके से फैलाई जा चुकी है, सीमा रेखा के नजदीक सारे फील्डर। राइट आर्म ओवर द विकेट अक्षय, खराब गेंद। जी हां, फुल टॉस थी, उसे खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, मगर अंपायर जी नाराज है, अंपायर जी ने उसे नो बॉल करार दिया है। आम तो आम और गुटलियों के भी दाम। नो बॉल के रूप में 1 रन, बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया, और उसी के साथ साथ फिर से एक गेंद करनी पड़ेगी। बहुत ज्यादा खामियाजा भुगतना पड़ता है जब भी नो बॉल होता है। अक्षय फिर से एक बार, जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद। ये देखिए इसी शॉट की मैं बात कर रहा था, ये कमाल का शॉट खेलते हैं, लेदर क्रिकेट मानो हम देख रहे हैं, ऐसा प्रतीत होता हुआ, फ्लैट एंड फ्यूरियस ये चौका। तो कट शॉट खेलते हैं, स्क्वायर कट किया था उन्होंने, इतनी ताकत के साथ और गोले की रफ्तार से गेंद निकल गई थी। जी हाँ, इस मरतबा हवा में उछाल कर खेलने का प्रयास था सलमान कूर का, मगर गेंद बल्ले के निचले हिस्से पे लगी, थोड़ी सी स्लोवर वन गेंद थी, फ्लाइटेड गेंद थी, उस फ्लाइट को परख नहीं पाए थे, और इसी वजह से मात्र 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा A3 सोगाव और सलमान को। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। रब्बान शेख आउट होने के बाद दोनों भी बल्लेबाजों ने पारी को संभाला है। जी हाँ, इसमें तबाह हुक करना चाहते थे, मगर ऑप्शन के बाहर टप्पा खाने के बाद गेंद शरीर का वेद लेती हुई कंधे की ऊंचाई तक उठी थी, और उसे मोड़ दिया था बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीचों बीच, मगर वहां पे डिक्लेयर जोन होने की वजह से मात्र 1 ही रन प्राप्त होगा। एक एक रन क्यों न हो, हर गेंद के ऊपर कुछ न कुछ आना चाहिए, इसी की कोशिश में और इसी की तलाश में। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेला है आदित्य ने, मिलेगा मात्र 1 ही रन। देखिए, आपको इस तरह की अगर बल्लेबाजी होगी तो 1 रन के अलावा कुछ नहीं मिलेगा आपको। अगर बड़े स्ट्रोक या बड़े रन चाहिए तो 2 खिलाड़ियों के बीच में से खेलना होगा। जी हाँ, फिर से एक बार हुक करना चाहते थे, हाँ, बहुत ही अच्छा बाउंस यहां पे प्राप्त किया है अक्षय ने। दोनों बार लगातार हमने देखा गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ कट हो रही है और सीने की ऊंचाई तक उठ रही है, और उसी ऊंचाई को भाप नहीं पा रहे हैं। बहुत ही उछाल अच्छा यहाँ पे गेंदबाजों को मिल रहा है। जी हाँ, फुल टॉस गेंद, उसी की ताक में थे, तलाश में थे, जैसे आई वैसे गई गेंद, सीमा रेखा के बाहर डीप स्क्वायर लेग की दिशा में, दर्शक दीर्घा में 6 रन।
हेलो, धन्यवाद डीजे। देखिए दोस्तों, यहाँ पे आपने क्या देखा, मैं हमेशा छोटे जो बच्चे मैच को देख रहे हैं उनका ध्यान आकर्षित करने का प्रयास करता हूँ। आपने देखा होगा कि ये जीवन दान मिला था आदित्य को, मगर फिर भी दूसरा रन लेने की कोशिश की। वो जानते थे कि यहाँ पे रनआउट हो सकते थे। इनफैक्ट मैं ये अगर कहूँ कि उनको जानबूझकर रनआउट होने पर मजबूर कर दिया तो गलत नहीं होगा, क्योंकि ये एक मूव था, ये बहुत ही होशियारी के साथ लिया हुआ निर्णय था, क्योंकि उनके सर्वश्रेष्ठ जो बल्लेबाज है, लास्ट मैच के हीरो, वो माहिद कुर को बल्लेबाजी का मौका देना चाहते थे। ये दीजिए, पहली ही गेंद को उड़ाया है वाइड लॉन्ग ऑफ की दिशा में, मगर वहां पे फील्डर तैनात है, सीधा फील्डर के हाथों में खेल गए। लास्ट मैच के हीरो इस मरतबा 0 रन के 0 पर आउट होकर मैदान से बाहर। यानी 10 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। अब जो नई गेंद थी वो थोड़ी सी पुरानी हो चुकी है, हवा के रास्ते से गेंद ट्रैवल करेगी। बड़े स्ट्रोक की तलाश में ज़रूर बल्लेबाज है, मगर यहाँ पे गेंदबाजों की मैं तारीफ करना चाहूँगा, काबिल तारीफ गेंदबाजी हो रही है। बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेलने ओहो नहीं दे रहे हैं, मगर इस पर हवा में खेलने का मौका था, मगर बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर तैनात है। बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी के साथ साकिब जाएंगे मैदान से बाहर। A3 सोगाव को सही मायनों में बहुत ही ज़बरदस्त तरीके से रोक के रखा है। बिल्कुल नहीं लगा था कि गावदेवी मापगांव के सामने इस तरह से A3 सोगाव की पारी लड़खड़ाती हुई दिखाई देगी, मगर एक के बाद एक ऊपरी क्रम के सारे बल्लेबाजों को उन्होंने चलता किया है। छठे नंबर पे आए हैं नए बल्लेबाज अफान और सलमान कुर, जो कि स्ट्राइक एंड पर सलामी बल्लेबाज के रूप में आए थे। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यहाँ पे पेशेंस के साथ भी खेलना होगा, मगर आक्रामक तेवर भी दिखाने होंगे। इन दोनों का मिक्सचर किस तरह से सलमान रूबरू दिखाते हैं। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद। देखिए फिर से एक बार फुलर लेन, दो टांगों के बीच में बिल्कुल विड्थ नहीं है। एक ही यहाँ पे मूल मंत्र का अवलंब किया है, मैं कहूँगा गेंदबाजों ने। पहली ही गेंद से हमने देखा कि बल्लेबाजों को क्रैम्प करते हुए बल्लेबाजों को बिल्कुल विड्थ नहीं देनी है, और उनके शरीर पर ये गेंदबाजी कर रहे हैं। उसमें काफ़ी हद तक सफल भी रहे हैं।
नितेश, जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद उसे खेला है। फिर से एक बार मिड विकेट में गेंद ट्रैवल हो रही है, मगर वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, तेजी के साथ उस गेंद तक लपके और फील्ड भी किया है। एक ही रन, एक रन अगर यहाँ पे आता है तो गांव देवी मापगांव पूरी तरह से खुश होगी, क्योंकि वो जानते हैं बड़े स्ट्रोक से यहाँ पे महरूम करना है, बड़े स्ट्रोक से यहाँ पे रोकना है। बल्लेबाजों को बांध के रखा है, हाथ खोलने का मौका नहीं है। वेरी वेल डन बॉयज। गांव देवी मापगांव के सारे गेंदबाजों की तारीफ तो यहाँ पे बनती है। फिर से एक बार देखिए, ओहो, मेहनत की है गेंदबाजों ने, वाह भाई वाह। मगर ये क्या हो रहा है, फील्डिंग में क्या खराबी, ओहो हो, ये नहीं कर सकते आप, क्योंकि एक रन बहुत ही कीमती होता है दोस्त। लेग बाई के रूप में यहाँ पे मुफ्त के अतिरिक्त 2 रन मिलेंगे। गेंदबाजों ने जिस तरह से गेंदबाजी की है ना, अगर आपने उन अच्छा योगदान दिया अपने टीम के लिए, अच्छी फील्डिंग की, तो फिर बल्लेबाजों के ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव बढ़ेगा। नए गेंदबाज आती नितेश, जी हाँ, ये देखिए फिर से एक बार और आउट। ओ यू टी पकबदा के रूप में अफान जाएंगे मैदान से बाहर। ये जब इंडिया बल्लेबाजी करती है ना, तो ऑस्ट्रेलिया हो, इंग्लैंड हो, 4 गेंदें हो चुकी है, 35 रन स्कोर कार्ड पर। तो मैं बात कर रहा था, इंडिया जब भी बल्लेबाजी करती है ना, तो फिर इंग्लैंड हो उनके सामने, या ऑस्ट्रेलिया हो या पाकिस्तान हो, रोहित शर्मा की विकेट वो लेना चाहते हैं, क्योंकि वो जानते हैं रोहित शर्मा विध्वंस मचा सकते हैं। उसी तरह से ये मुझे नजर आ रहा है ये खेल। ये देखिए, हवा में गेंद जरूर है, उस गेंद के नीचे फील्डर भी आएंगे। जी हां, पकड़े गए हैं वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के नजदीक, और इसी के साथ और एक बल्लेबाज A3 सोगांव का धाराशायी मैदान से बाहर। मैंने रोहित शर्मा की बात की थी। आप सभी जानते हैं कि रोहित शर्मा जब भी 0 पर आउट होते हैं ना, तो फिर रनों की संख्या में बहुत बड़ा एक बांध नजर आता है, रोक लगाई जाती है, फिर वो सीमित रन संख्या नजर आएगी। जब रोहित शर्मा खेलते हैं तो रनों की संख्या का पहाड़ हमें खड़ा होता हुआ दिखाई देता है। उसी तरह से पहली ही गेंद पर माहित कूर आउट होने के बाद रनों की संख्या के ऊपर बहुत बड़ा स्पीड ब्रेकर यहाँ पे लगा दिया है गेंदबाजी करने वाली टीम गांव देवी मापगांव ने। सभी गेंदबाजों का मैं सही मायनों में पुरजोर यहाँ पे उनकी तारीफ करना चाहूँगा। क्या कमाल की गेंदबाजी की है, और ये मेहनत से आता है दोस्तों। मैंने कल भी कहा था, गेंदबाजी करने की एक कला जो है वो बहुत ज़्यादा मेहनत से डेवलप होती है। धीरे धीरे उसे सीखना पड़ता है, धीरे धीरे उसे डेवलप करना पड़ता है, उसके लिए पसीना बहाना पड़ता है, और उसके लिए अपने आप को फिट भी रखना पड़ता है, और बहुत ज़्यादा एक्सरसाइज भी करनी पड़ती है। यहाँ पे शानदार गेंदबाजी, नए बल्लेबाज आए हैं किरण भगत। जी हाँ, किरण भगत ने भी हवा में उछाल कर खेलना चाहा, मगर गेंद बहुत देर तक हवा में, गेंद के नीचे फील्डर कहां छोड़ने वाले थे। बहुत ही बढ़िया कैचेस विन द मैचेस। किरण भगत भी आउट। यहाँ पे हैट्रिक अपने नाम की है नितेश ने। कांग्रेचुलेशन नितेश, बहुत बहुत अभिनंदन। अफान को चौथे गेंद पर आपने आउट किया था, और उसके बाद अजय, उसके बाद किरण, लगातार 3 गेंदों पर 3 विकेट चटकाने वाले गेंदबाज नितेश। रनों की संख्याओं पर रोक लगाई है। जिस टीम ने पहले मैच में धुआंधार बल्लेबाजी की थी,
माहितपुर के बल्ले से 6 छक्के हमें देखने को मिले थे और आसानी के साथ उस मैच को अपने झोले में डाल दिया था। वही टीम यहाँ पे संघर्ष कर रही है मगर एक सितारा उनका अभी भी बाकी है। मैंने कहा था ना, पेशेंस के साथ खेलना पड़ता है। क्रिकेट कोई खेल नहीं है आसान, सही मायनों में बहुत मुश्किल है। यहाँ पे सोचना पड़ता है दिमाग से। सलमान के बल्ले से आता हुआ ये सिक्सर। सलमान के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का, एक चौका भी शामिल है। और ये सलामी बल्लेबाज अंतिम क्षणों तक यहां पे लड़ते रहे हैं। 5 गेंदे अभी भी आना बाकी। फिर से एक बार उड़ाया मगर इस मरतबा वाडी स्लोगॉफ में फील्डर तैनात है और बहुत ही बढ़िया कैचेस यहां पे देखने को मिले हैं। सलमान भी मैदान से बाहर। आठवां झटका A3 सोगाव को लगता हुआ। 5 ओवर के मैच में ये दृश्य हमें बहुत रेयर देखने को मिलता है कि 8 विकेट अपने खोए हैं। मगर यहाँ पे देखिए, जिन बल्लेबाजों को बल्लेबाजी करने का मौका नहीं मिलता, बल्लेबाजी का इंतजार हमेशा करते हैं, अब यहाँ पे मौका मिला है। क्या मौके का फायदा उठाएंगे? आहा, मगर गेंदबाजी में धार देखिए और तेज की है। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आती हुई गेंद एक हाथ घूमी थी। वेरी वेल डन, बहुत ही बढ़िया गेंदबाजी प्रसन्न। पहली गेंद पर छक्का जरूर आया था मगर उसके बाद, जी हां, इस मतलब हवा में खेला है मगर उस गेंद के नीचे फील्डर और पकड़ेंगे। ऐसे कैच छोड़ा नहीं करते। और एक विकेट इसी ओवर में। हमारे डीजे मास्टर भी क्या खूबसूरत गाने सुनाते हुए, मिस्टर नटवर लाल फिल्म का ये गाना। अब ये आखिरी विकेट ताहिर आए हैं 11 नंबर पे। हुज़ैफा खेल रहे हैं और तारिक उनका साथ निभाते हुए। जी हाँ, इस मरतबा देखिए दिल हाथों के साथ उसे ढकेला था मिड ऑन की दिशा में। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन। क्रिकेट हमें क्या क्या रंग दिखाता है, सही मायनों में अलग अलग रंग। मैं कहूँगा अगर 9 रंग दिखाता है तो गलत नहीं होगा, क्योंकि A3 सोगाव की ऐसी हालत होगी। ये मैच शुरू होने से पहले किसने सोचा था? सही जवाब दे। मैंने तो बिल्कुल नहीं सोचा था। जी हाँ, जोरदार प्रहार किया है। ओहो, उड़ाया। ये देखिए, यहां से मोमेंटम शिफ्ट हो सकता है। ये छक्का बहुत ही महत्वपूर्ण हो सकता है। ये छक्के, ये 6 रन बहुत ही कीमती है, क्योंकि अंतिम गेंद के ऊपर आए हैं हुज़ैफा के बल्ले से। वेरी वेल डन हुज़ैफा। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग। रनों की संख्या हो चुकी है 48 रन। 48 रन हो चुके हैं। जीतने के लिए 49 रनों की जरूरत, यानी हर ओवर में तकरीबन 10 रन के औसत से रन बनाने हैं। यानी ये रनों की संख्या इतनी आसान नहीं है, ये लिख लीजिए, क्योंकि माहितपुर के 2 ओवर होंगे। अगर माहितपुर का जलवा गेंदबाजी में हमें नजर आया ना, तो फिर यही विकेटों का सिलसिला, यही विकेटों की झड़ी हमें नजर आएगी। मगर क्या होगा, क्या नहीं होगा, कौन जीतेगा, कौन हारेगा, ये तो आने वाला समय बताएगा। मगर माइक्रोफोन पर इसका विवरण देने के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा हमारे काबिल दोस्त निखिल को। अमरदीप कोलगाव आणि शिवबा हसिवरे, चला आपण टॉस करण्यासाठी या। अमरदीप कोलगाव आणि शिवबा हसिवरे या 2 संघादरम्यान यानंतर सामना होईल। आणि चला आपण लगेचच टॉस करूया। इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे मित्रांनो।
हॅलो, शिवबा हशिवरे संघाचे कर्णधार आणि अमरदीप कोलगाव संघाचे कर्णधार. चला, मी तुमची वाट पाहतोय. टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर येऊन आपण टॉस करा, आपला निर्णय कळवा, कारण आपल्याला अपडेट्स द्यायचे असतात. आमचे ऑपरेटर रॉबर्ट जे अपडेट देत असतात, त्यासाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे. सन्माननीय प्रेमनाथजी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सन्माननीय दिलीपजी ओसाळकर आमचे मित्र, यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी दिलीपजी यांना विनंती करणार आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. येस, आपण टॉस करूया. येस, प्रेमनाथ यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस आणि कॉल असेल शिवबा हशिवरे संघाचे कर्णधार डाकी यांचा. येस, हेड्स इज कॉल अँड इट इज हेड. मंथन डाकी, अर्थात आपला निर्णय लवकरात लवकर कळवा. मंथन डाकी यांनी या नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. मंथन, आपला निर्णय. थँक्यू सो मच. यासीन मर्चंट यांचा आवाज आपण ऐकत होतो. आमचे गुरुवर्य, अर्थातच हिंदी भाषेवरती प्रभुत्व काय असतं यांच्या वाणीतून अगदी आपल्याला सहजरित्या ऐकायला नेहमीच मिळत असतं. त्यांना देखील धन्यवाद देऊया. थोड्या वेळासाठी वळूया मैदानाच्या वरती. मी तुमच्यातलाच एक मित्र, क्रिकेट समालोचक निखिल पडते घेऊन चालतोय अगदी जय हनुमान भैरोळे क्रिकेटची स्पर्धा 2026 हा थरार सर्वांच्या भेटीला. 2 संघ आलेत दुसऱ्या फेरीमधील हा सामना. माहीतच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न साईनं केला. चेंडू फसवलाय. चेंडू जाणार तिथे सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ बलवत्तर असेल तर त्याच्या पुढे सर्वांना झुकावं लागतं. चेंडू सीमा पार, चौकार. राऊंड विकेट. यावेळेचा हा चेंडू लिडिंग एज, लाऊड अपील पंचांकडे केली जातीये. तिथे मैदानाच्या वरती काय घडतंय या सिटीज निघालाय स्पोर्ट्समॅन स्पिरिट इथे मैदानाच्या वरती अगदी पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या साईसाठी झाल्या पाहिजेत. बघा, पंचांची इथे वाट पाहिली नाही. मैदानाच्या वरून निघालाय स्वतः बाद ठरत असताना साई बॅक टू द पॅव्हेलियन. अगदी खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली साई राणे याच्याकडून. लिडिंग एज जशी गेली विकेट किपरच्या हातामध्ये. थोडा असा विचार केला, तदनंतर स्वतःला सांगितलं की नाही, मी बाद आहे, मला जावं लागणार आहे, आणि निघाला स्वतःहून. प्रसन्न आला नौका फलंदाजी करण्यासाठी. प्रसन्न खोत आणि अक्षय राऊत अशी जोडी मैदानाच्या वरती. दुसऱ्या बाजूला माहित कूर
नावाचं हे देखील एक मोठं ब्रह्मास्त्र आहे. अगदी अलिबाग टेनिस क्रिकेटला पडलेली सर्व गोड स्वप्न आहेत. एका बाजूला गावदेवी मापगाव, दुसऱ्या बाजूला इथरी सोगाव. सन्मान दिलाय चेंडू घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. पेव्हिलियन एंड कडून गोलंदाजी चालू असताना लोअर फुल्ड स्वरूपाचा हा चेंडू, तिथे थोडंसा चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगदी 1 धावेसाठी या चेंडूची हाताळणी झालेली आपल्याला माईकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावफलकावरती 49 धावांचं आव्हान ठेवलं जाते. 49 धावांचं आव्हान पूर्ण करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती 6 धावा आपण पाहतोय. अजूनही या 43 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चॉप करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती केला गेला होता, जमला नाहीये. अक्षय याला ऑफसाईडच्या दिशेमध्ये फेकून द्यायचा होता, सन्मान द्यायचा होता, परंतु निघालाय, डॉट निघालाय चेंडू. अक्षय राऊत हे बी कच्चे गुरु कच्चेला नाहीये दोस्तो. मोठ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. लिडिंग 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 एज, हा स्वतः सोबत नाखुश निघावं लागणार आहे मैदानाच्या मधून. अजून एक मोठा मासा जाळ्यामध्ये सापडतोय. A3 सोगाव संघाची कौतुकास पात्र कामगिरी मैदानाच्या वरती. अक्षय आउट. धन्यवाद इजे मास्टर. बघा ना मित्रांनो, असं म्हटलं जातं की मित्रांनो हे तुम्ही कधी शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही. आधी हे शोधण्याचा प्रयत्न करा की तुम्ही माणूस आहात की नाही. आपल्या देवामध्ये, आपल्या देशामध्ये गायीमध्ये माता दिसते, कावळ्यामध्ये सर्व पूर्वज दिसतात, दगडामध्ये देव दिसतो, परंतु माणसातला माणूस कधी दिसत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि ज्या दिवशी माणसातला माणूस माणसाला दिसेल त्या दिवशी सर्व देव प्रसन्न होतील. मैदानाच्या वरती अगदी जर पाहायला गेलं ना तर नौका फलंदाज इथे गावदेवी मापगाव या संघाकडून प्रमोशन दिलं जाते. सागरच्या खांद्यावरती जबाबदारी इथे दिली जाते. दुसऱ्या बाजूने इथरी सोगाव या संघाकडून अजय गोलंदाजी करण्यासाठी प्रमोशन दिलं जाते. अजयच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. अगदी फिरकीपटू म्हणून अजयची ओळख टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अलीकडच्या काळामध्ये राहिली आहे. तोच अजय आता आलाय गोलंदाजी करण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये अगदी फक्त 7 धावा देत असताना 3 फलंदाजांना बाद देखील केलं होतं. ते म्हणजे अजयने मागच्या सामन्यामध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली होती. समोर आता प्रसन्न आहे. प्रसन्नला प्रसन्न व्हावं लागणार आहे आपल्या संघावरती. चालू झालाय गोलंदाज. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. फटका तितकासा चांगला नाहीये. चेंडू खाली किरण भगत स्वतः फेकी करेल तिथपर्यंत थ्रो शूट केलाय 1 धावेसाठी. 1 धावेनिशी धफलकावरती 7 धावा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. 7 धावा धफलकावरती अगदी लागल्या गेल्यात. कशा प्रकारे हा सामना पूर्णत्वास नेला जाणार. 49 धावांचं लक्ष यासिन सर असलं ना तरी हे फार कठीण आहे. कारण का दोन्ही संघ आहेत ना त्याच ताकदीचे आहेत. एकाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे, एकाकडे चांगली बॉलिंग लाईनअप आहे. अफलातून गोलंदाजी आहे, अफलातून गोलंदाजी आहे. बघा टप्पा पडल्याच्या नंतर वारंवार फलंदाज बीट होत आहेत. टप्पा पडल्याच्या नंतर हलकेसे चेंडू बाहेरच्या दिशेने वलय प्राप्त करत असताना आपल्याला इथे या मातीच्या विकेटवरती पाहायला मिळतात. अजय अफलातून गोलंदाजी. अगदी जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी एक जिवंत उदाहरण आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आडवा बॅटनं केला गेला होता परंतु जमलेला नाहीये. चेंडू मैदानाच्या वरती अगदी 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 गोलंदाजाच्या इथे पंचांच्याकडून निर्णय यायची आम्ही देखील इथे वाट पाहतोय. काय केलं जाईल. डिसिजन पेंडिंग अजूनही ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे. नो चेंडू. आणि आपण पाहतोय गोलंदाजाच्या शैलीवरती आता इथे विचार केला जातोय. वाद विवाद तिथे करू नये पंचांसोबत अशी
एक प्रेमळ आणि कळकळीची विनंती सर्व खेळाडूंना आपण तिथे देतोय. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. पंच आहेत ना, पंच अगदी आपण पाहतोय अलिबाग तालुका नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये पंचगिरी करत असतात. त्यांच्याकडे असणारं नॉलेज, माहिती या सर्वांच्या जोडीने ते निर्णय देत असतात. परंतु त्यांना कुठेतरी शैली त्याची वादग्रस्त आढळली आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमधून त्याला आपण पाहतोय की इथे फुल स्टॉप द्यावा लागतोय. चला सामना लगेचच चालू करायचा. नौका गोलंदाज कोण येणार? 49 धावांचं लक्ष, फलकावरती धावा 8 आपण पाहतोय. 8 धावा झाल्यात आणि अगदी आपण पाहतोय ना की मैदानाच्या वरती प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. असं म्हटलं जातं ना की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण का नशीब बदलो ना बदलो सर, वेळ मात्र नक्की बदलते. वेळेची वाट इथे पाहिली जाणार की वेळेत वाट लावली जाणार. अगदी दोन्ही संघ आहेत त्याच ताकदीनं मैदानाच्या वरती. एका बाजूला E3 सोगाव असेल, दुसऱ्या बाजूला गावदेवी मापगाव असेल. गावदेवी मापगाव संघ प्रथम सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना अगदी E3 या सोगाव या संघाला 48 धावांपर्यंत रोखलं. 49 धावांचं एक मापक असं आव्हान स्वीकारून दोन्ही संघ मैदानाच्या वरती उतरलेत आणि ते 49 धावांचं आव्हान पार पाडण्यासाठी अगदी जिद्दोजहद मैदानाच्या वरती चालू आहे. चला सामना चालू करायचा आहे लगेच. तिथेच खेळाडू वृत्ती मैदानाच्या वरती थोडीशी दाखवा मित्रांनो आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. सामने आपले आहेत असे समजा आणि सामन्याला सुरुवात करा. मैदानाच्या वरती अगदी फलकावरती आपण पाहतोय 8 धावा पूर्णत्वास नेल्या जातात. E3 सोगाव संघ चला सामना चालू करायचा आहे लगेचच. E3 सोगाव संघ प्लीज, प्रेमपूर्वक विनंती आहे आपल्याला. चला टाळ्या वाजून पाठबळ द्यायचं आणि लगेचच नौका गोलंदाजाला पाचारण करायचं आहे गोलंदाजी करण्यासाठी. अगदी नौका गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येईल. आदित्य अगदी आणि अजयचेच बंधू अजय अर्थातच आदित्य. अजय आदित्य ए फॅक्टर मैदानाच्या वरती अगदी चांगलं काम करणार. याच्यामध्ये कोणती शंका नसणार आहे. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग, दे डू एव्हरी थिंग्स डिफरंटली असं म्हटलं जातं. विजेता आहे ना कोणतीही वेगळी गोष्ट करत नसतो, प्रत्येक गोष्ट आहे ती वेगळ्या पद्धतीने करत असतो, म्हणून तो विजेता ठरत असतो. मैदानाच्या वरती विजेता कोणता संघ ठरणार? एका बाजूला E3 सोगाव आहे, दुसऱ्या बाजूला गावदेवी मापगाव संघ. दोनही धुरंधर संघ एकमेकांना दोन हात करत असताना मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला देखील मिळत आहेत. समोर फलंदाज सागर चालू झालाय गोलंदाज. बेटा मोर द विकेट. हा टप्पा पडल्याच्या नंतर अगदी यष्टांवरून जाणारा हा चेंडू, डॉट चेंडू आलाय मैदानाच्या वरती. चांगली गोलंदाजी अगदी आदित्यची आता आपल्याला इथे पाहायला देखील मिळणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या षटकामध्ये माहीतच्या काय झालं? पहिल्या षटकामध्ये माहीतच्या फक्त 6 धावा खर्च करत असताना 2 फलंदाज देखील बाद झाले. तदनंतर अजय आला, अजयने चांगली गोलंदाजी केली, परंतु अजयची जागा भरून काढण्यासाठी आदित्यला आता पाचारण केलं जात आहे. आदित्यची गोलंदाजी याची आता प्रशंसा करावी लागेल. पहिला चेंडू निघालाय, चांगला टाकलाय, खोलात टाकलेला हा चेंडू उडवतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रावरून. चेंडू चाललाय फसवत 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 सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
धावफलकावरती 12 धावा लागल्यात. किती? 12. 12 ऑन स्कोर बुक. वेर आज सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम A3 सोगाव टीम हियर. फंटास्टिक क्रिकेट ॲटमॉस्फिअर. परिस्थिती आहे ना प्रश्न विचारत असते. आपण आपल्या क्षमता सिद्ध करत जायचं असतं. क्षमता सिद्ध करत असताना ना स्वतःसोबत प्रामाणिक राहा. मग बघा देव तुमच्या पाठीशी निरंतर उभा असतो आणि त्याच देवाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आणि घेऊन येत असताना अगदी चांगली फलंदाजी सागरच्या बॅटमधून आलेला हा चौकार. फुलटॉस सागरसाठी होता. तिथे झेल स्वरूपामध्ये सागरला पकडलं जातंय. अजून एक फलंदाज जाणार मैदानामधून बाहेर तंबूच्या आश्रयाला. दफलकावरती धावा झाल्या त्या म्हणजे 12 धावा. चल ग सखे पंढरीला. संघर्ष केल्याशिवाय ना कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगडाचा सुद्धा देव होत नाही. मैदानाच्या वरती संघर्ष करावा लागेल. पण असं सुद्धा म्हटलं जातं की मनात भाव असला ना तर दगडात सुद्धा देव दिसतो. मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार. नीतू आलाय फलंदाजी करण्यासाठी. बघा गावदेवी मापगाव या संघाची थोडीशी चर्चा करूया. मागच्या आठवड्याचा विचार केला तर हा संघ दाखल झाला होता उरण नगरीमध्ये क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी. परंतु यावेळेचा हा चेंडू अगदी त्रिफळाची लाकूडतोड गोलंदाजी आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉय. सेकंड इन अ रो. नीतू बॅक 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 टू द पॅव्हेलियन. थँक्यू. अगदी छत्रपती शिवाजीराजे मृत्यूला मात देईन अशी त्यांचा गनिमी कावा होता. मैदानाच्या वरती अगदी धावा लिहिल्या जातात. आमचे सुरकाड मित्र आम्हाला सांगतायत की या षटकामध्ये 5 धावा येत असताना 2 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. एकंदरीत धफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजेच 12 धावा. अगदी मैदानाच्या वरती जास्तीचा वेळ घेत आहे सोगाव संघ. चला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडीशी चर्चा इथे करूया. बघा असं म्हटलं जातं ना की हवा वेगानं नव्हती. हवेपेक्षा ही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा मात्र स्पष्ट होता. जिजाऊचा लेख तो लाखात नाही जगात एक होता. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देवाकडे एकच मागणी आहे माझी. देवा पुढच्या जन्मी मला खऱ्या अर्थानं पुढच्या जन्माला घातलंस ना तर माझ्या इच्छा आहेत त्या पूर्ण कर. दगड बनवलंस तर सह्याद्रीचं होऊ दे. माती झालो तर रायगडाची होऊ दे. ढाल झालो तर छत्रपती संभाजी महाराजांची होऊ दे. वाघ नको वाघ नक्या होऊ दे. मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे. आणि माणूस म्हणूनच जन्माला घालायचं असेल ना तर हसत हसत मरण येणारा छत्रपती शिवाजी महाराज म्हणणारा शिवा काशीद म्हणून येऊ दे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा. मी क्रिकेट समालोचक निखिल पडते मैदानाच्या वरती घेऊन चलतोय. पुनश्च एकदा माहित कूर बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म अराउंड द विकेट सज्ज झालाय. फटकामध्ये तितकंसं वजन नाहीये. स्ट्राईक रोटेट करण्याचा फक्त प्रयत्न होता. मैदानाच्या वरती नौका फलंदाज आलाय प्रथमेश. बघा प्रथमेशची थोडीशी ओळख करून देतो. प्रथमेश म्हणजे अगदी गावदेवी मापगाव संघाचा एक महत्त्वाचा फलंदाज आहे. गतवर्षीच्या त्यांच्याच सामन्यांचा जर तुम्ही विचार केला ना गावदेवी मापगावच्या स्पर्धेमध्ये जिथे त्यांच्या संघाला 3 चेंडूंवरती 18 धावांची गरज होती. सलग 3 षटकार ठोकणारा फलंदाज समोर आहे. माहीतच्या ही प्रथमेशची ओळख आहे. आणि चांगल्या चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये चांगली फलंदाजी नेहमीच करत असतो. निघालाय आणि आपण पाहतो यस जाडा डीजे कमॉन.
अगदी माहीतची गोलंदाजी, माहीतची चर्चा थोडीशी झालीच पाहिजे, कारण का इथली सुगाव या संघाचा प्रामुख्याचा खेळाडू अगदी चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी जोरावरती चांगलं क्रिकेट खेळत असतो. स्लोअर वन उडवलाय चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक सोप्पा झेल सुटतोय अजयच्या हातातून. कॅच ड्रॉप, चुकीला माफी नाहीये, मैदानाच्या वरती नसणार आहे. झेल ड्रॉप होतोय, कॅच ड्रॉप होतोय. नौका फलंदाज रुपेश आपण पाहतोय. रुपेश आणि प्रसन्न ही जोडी मैदानाच्या वरती अगदी आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि अगदी स्वतःच्या संघाला आहे ना, स्वतःच्या संघातील प्रत्येक खेळाडूला वचन दिलंय, त्या वचनाची पूर्तता होणार का मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय. चेंडू चाललाय बिहाइंड द विकेट, घोषित स्वरूपामध्ये एका धावेसाठी एका धावेनिशी फलकावरती 15 धावा. बघा 49 धावांचा पाठलाग करत असताना अडी अडचणींचा सामना करावा लागतोय, तो म्हणजे गावदेवी मापगाव संघाला. गावदेवी मापगाव संघ प्रसन्नच्या बॅटमधून हा चांगला फटका आपण पाहतोय. युगान सर मात्र यांच्याकडून आमच्यासाठी एक कॉल आला होता. सांगितलं गेलं कोणत्याही फलंदाजाने 3 लागोपाठचे षटकार मारले तर रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक. बघा युगांत यांनी इथे ATM मशीन इथे आणली आहे. हार्डवर्क नावाचा पासवर्ड टाका, त्याच्यातून पैसे बाहेर येतील. मेहनत करावी लागेल, मेहनत, जिद्द, चिकाटी, साहस म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे प्रेम, क्रिकेट म्हणजे आदर, क्रिकेट म्हणजे निष्ठा देखील म्हटलं जातं. समोर रुपेशा, फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पोचणार, कोणतीही चुकी नाही. रुपेश ठरतो इथे बाद, जावं लागणार आहे तंबूच्या आश्रयाला. आउट. थँक्यू. दफलकावरती 16 धावा. जय जय महाराष्ट्र माझा. आणि अगदी महाराष्ट्र ही क्रिकेटची पंढरी आहे. दफलकावरती धावा झाल्यात 16 धावा. अगदी 3 षटकारांच्या अखेरीस चांगली गोलंदाजी. इथली सुगाव या संघाचा क्लास काय आहे मैदानाच्या वरती पाहायला मिळते. 12 चेंडू हा सामना जिंकण्यासाठी इथे तेहतीस धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 33 धावा. प्रसन्न नाही जमत इथे मैदानाच्या वरती. अगदी प्रसन्न आणि ओमकाराची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नौखं नाव केतन हे लिहिलं जाते. केतन गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिला चेंडू निघालाय. छातीवरती आलेला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून देण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. आदित्यच्या हातामध्ये चेंडू चाललाय, फेकी करेल तिथपर्यंत. युगान पाटील यांच्याकडून आपण पाहतोय रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. जर ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं जातं माहितीये काय, जर 3 षटकार मारले तर. कारण का प्रत्येक फलंदाजीसाठी हे पारितोषिक लावलं जाते, प्रत्येक फलंदाजासाठी हे पारितोषिक लावलं जाते. सलगच्या येणाऱ्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय युगानजी पाटील यांच्याकडून. स्लॉट मध्ये सापडला होता आणि तिथे चेंडू फरार, तो म्हणजे अजयला फसवून सीमारेषा पार चौकार.
अगदी जर पाहायला गेलं 49 धावांचं आव्हान होतं सामन्याच्या आधी. सेकंड इनिंगमध्ये असं वाटलं होतं की अगदी सोपं आव्हान आहे, परंतु ते कठीण होऊन बसलंय. कठीण कठीण प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतायत. नौका फलंदाज गौतम आलाय फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या वरती. कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार आहे. गौतम आणि अगदी वन डाऊन मध्ये आले होते प्रसन्न. अजूनही फलंदाजी करतोय, अजूनही झुंज देतोय. समोर केतनची गोलंदाजी. अखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलाय. तिथे चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जाणार की तिथे सीमारेषा असणार आहे, याच्यावरती आता आपल्याला इथे विचार करावा लागणार आहे. व्हॉलेंटियर्स कोण आहेत तिथे? येस, पंच डिक्लेअर. यस, घोषित स्वरूपामध्ये ही एक धाव जमा केली जाते. अगदी आपण पाहतोय फलंदाजी करत असताना गौतम चांगला फटका खेळला गेला होता. एलिव्हेशन चांगलं मिळालं होतं, परंतु दिशा चांगली मिळाली नव्हती. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. पुन्हा एकदा सज्ज. समोर केतन सरळ बॅटनं अगदी आपण पाहतोय गौतमच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक मैदानाच्या वरती फलातून फलंद. डायरेक्ट हिट, डायरेक्ट थ्रो मैदानाच्या वरती. आणि इथे अजून एक फलंदाज तंबूच्या आशाला. डीजे कमॉन. फलकावरती धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 23-23. येस, 49 धावांची गरज आहे इथे अजूनही. एकंदरीत 49 धावांची गरज. 23 धावा फलकावरती. बघा, गौतम नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहेत. जर सामना जिंकवला तर सन्माननीय दीपनजी घरत यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक असणारा. स्लोअर वन फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे पोहोचणार. एक सोपा झेल टिपणार. अजून एक फलंदाज किरण भगतच्या नावासमोर लिहिला जाणार. फलंदाज बाद. अगदी यासिन सर याचं आधार कार्ड बघितलं ना तर वय वर्ष फक्त तुम्हाला 16 सापडेल. भूषण फलंदाजी करण्यासाठी आलाय. अंडर 16चा अर्थातच खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी करतो आणि अगदी फलंदाजी करण्यासाठी आता प्रमोशन अर्थातच शेवटच्या क्रमांकावरती दिलं जाते. फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. एका धावेसाठी एक धाव आली आहे. एका धावेनिशी फलकावरती धावा झाल्या 24 धावा. गौतम स्ट्रायकिंग एंड वरती. फटका गौतमच्या बॅट मधून तिथे झेल ड्रॉप होतोय. कॅच ड्रॉप होतोय मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय धाव घेतली जात नाहीये, कारण का ते काहीतरी स्वतःसोबत समजले असतील. डॉट चेंडू आलाय मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. गौतम पुन्हा एकदा सज्ज. किरण भगत एका बाजूला. यानंतरचा होणारा सामना असेल. चला, दोन्ही संघांनी वॉर्मअप चालू करायचं. एका बाजूला अमरदीप कोळगाव, एका बाजूला शिवरे संघ. लगेचच नाणेफेक जिंकलेल्या संघाने मैदानाचा ताबा एका शिस्तबद्धरित्या घ्यायचा आहे. लाईनअप मध्ये मैदानाच्या वरती उतरायचा आहे. मैदानाच्या वरून बाहेर येताना सर्व संघांना विनंती असेल, मैदानाच्या वरून बाहेर येताना एका लाईनअप मध्ये बाहेर यायचं आहे.
सामना आपण पाहतोय. ऑल आउट म्हणजे आजच्या दिवसातील दुसरा संघ ठरतोय तो ऑल आउट होतोय, अर्थातच तो म्हणजे गावदेवी मापगाव. चला A3 सोगाव संघ एका लाईनबद्ध एका शिस्तीमध्ये मैदानातून बाहेर यायचा आहे, हा या क्रिकेटच्या स्पर्धेचा नियम सांगितला जातोय. प्लीज थोडं सहकार्य. आणि या डीजे मास्टरकडे वळूया आणि वळूया समालोचन क्षेत्रातील अगदी बुलंद आवाज यासिन सर मर्चंट यांच्याकडे थोड्या वेळासाठी. तत्पूर्वी डीजे मास्टर कम ऑन.